अहंता गुणे सर्वदा सुख होते, मुखे बोलिले ज्ञान व्यर्थची जाते। सुखे राहता स्वांत ही सुख आहे, अहंते तुझी शोधोनी पाहे। सद्गुरुनाथ महाराज की जय जय जय। नवीनच लग्न झालंय बरं, आणि दसऱ्याचा सण होऊन गेला, सासरी गेली। सासरी जाताना तिला तिच्या भावाने नेऊन सोडली आणि दिवाळीचं बोलवणं केलं। दोन्ही कामं होतील, दिवाळीला बोलवणे होईल आणि सांगितलं की 20 दिवसावर दिवाळी आहे, पण तरी सुद्धा ताईला लवकर आणून सोडलं तर बरं होईल, कारण बऱ्याच काकांना मामांना भेटायचंय तिला। गावची माहेरवाशिणी आणि गावामध्ये तिच्या वडिलांना वजन खूप होतं। पूर्वीच्या लोकांना होतं बघा, गावची माहेरवाशिणी म्हणजे सगळ्यांचीच, म्हणजे एका घरातली माहेरवाशिणी म्हणजे सगळ्या गावचीच माहेरवाशिणी। सगळेजण तिला एक एकदा बोलवायचे, काही नाही तर वानवळा तरी घेऊन जा, काहीतरी द्यायचे। मुठभर चिंचा देतील, मुठभर हरभरे देतील, मुठभर ज्वारी, काय असेल ते देतील, पण मायेनी देतील। आणि 2 दिवस भाऊ राहिला आणि तिच्या सासरचे म्हणले ठीक आहे घेऊन जा, ती अजून तशी लहान आहे, पुढे परीक्षा पण आहे, परीक्षाही देते, अजून परीक्षा पण होईल आणि मग दिवाळीला न्यायला येऊ। आणि निघताना तिच्या भावाने सहज विचारलं की पाहुणे तुम्ही आलात सोडायला तर बरं होईल, आम्ही एसटीने जाऊ, पण तुमच्या गाडीने आलात तर कालच दसऱ्याला नवीन घेतली, येतो ना। नवीन गाडी आहे, पत्नीला माहेरी सोडायचंय, नवीन लग्न झालंय, काय फुल्ला चेहरा आणि मेवण्याने बोलवलंय, नाही कोण म्हणणार। निघाले, पाहुणे आले, घरी आधीच निरोप गेला होता। आल्यावर छान जाजम टाकलं बसायला, आल्या आल्या गुळ खोताने पाणी दिलं। पाहुणे घ्या, जाजमावर बसायचं हे असलं, मग आमच्याकडे सोफा आहे 40,000चा, त्याच्यावर आम्ही बसतो, समजून घ्या ना, पुढच्या दिवाळीला बघू। बर बसतो आता। काय पाहुणे म्हणून गेलोय, पाहुणे म्हणून राहावं, पण अहंकाराचा तोरा किती आहे बघा। अहंकार कशाचा? धनाचा। धन मद ज्ञान त्याचा तोरा आहे। ते पांड्यातलं तांब्या भांड्याने, बाटली नाही तुमच्याकडे, बिस्लरीचं पाणी नसतं, आम्ही त्याशिवाय पाणी पित नाही। अहो विहिरीचं पाणी, आपल्या विहिरीचं चांगलं पाणी, बिस्लरीचं नाही का? आम्ही बिस्लरीचं पाणी पितो। बढती 20 रुपयाला बाटली, दिवसाला 30-40 बाटल्या लागतात, पण पैसे देतो आणि घेऊन येतो। बरं इथपर्यंत ठीक आहे। हे पेढे घ्या, कसले पेढे? अहो परवा दसऱ्याला गाडी घेतली ना, तुमच्या मुलीला त्याच गाडीतनं पोचवायला आलोय, इथे सोडायला आलोय। 40 लाखाची गाडी आहे, आत कुठे तुम्ही आणि 40 लाखाच्या गाडीतनं येऊन भांड्याने पाणी प्यायचं आम्ही? तुम्ही आम्हाला काय असं आयरे गैरे समजता का? खरं तर चांगलं म्हणत होत, भांड्याने पाणी पिणं हे काय चुकीचं आहे का हो? अहो आले 3 तास थांबले, त्यातले 2.25 तास आपली हुशारकी सांगण्यातच गेले। आमचं एवढं शेत आहे, आमच्या एवढ्या गाड्या आहेत, 5 गाड्या आहेत, पण तरी ही गाडी काल नवीन घेतली। अहो इतकं कौतुक, इतकं कौतुक, इतकं कौतुक, स्वतःच कौतुक दुसऱ्याचं केलं तर ते कौतुक आहे, स्वतःचं कौतुक केलं तर ते कौतुक कुठलं? आणि स्वतःचं कौतुक कोण करतं माहितीये का मंडळी? जे अहंकारी असतात ना, ते स्वतःचं कौतुक करतात। आणि अहंकारी कोण असतं? ज्यांना दुसऱ्याच्या सुखाने दुःख होत। वाक्य लक्षात घ्या, ज्यांना दुसऱ्याच्या सुखाने दुःख होत ते सगळ्यात जास्त अहंकारी असतात। पण मंडळी, हा जो अभंग नाद आपल्याला सांगितलाय तो अहंकार त्यागायचा अभंग आहे।
अहंकार ठेवायचा नाहीये. आमच्याकडे अहंकार इतका असतो ना, नको म्हटलं तरी तो मुक्कामाला येतो. अहो मुक्कामाला येत नाही, नुसता सगळं घर व्यापून टाकतो तो अहंकार. आणि हे सांगताना आपल्याला हे तारकाश्रम स्वामी जे पूर्वाश्रमीचे होशिंग, त्या होशिंगांनी आपली ही जी नारदीय कीर्तनाची परंपरा आहे ना, ती कशी चालवायची, नारदीय कीर्तन कशा पद्धतीने श्रोत्यांपुढे मांडायची, हे त्यांनी ही घडी बसवलेली आहे. हे आपल्याला आजच्या मूळ अभंगामध्ये सांगतायत की घातक मद अवलोकी, जीवा घातक मद अवलोकी, धन बल यांनी रावण सुद्धा, दशानना त्याचा सुद्धा तो पण संपलेला आहे. त्यामुळे हा घातक म्हणजे काय? घातक म्हणजे नाश करतो. कोण नाश करतं? आपल्या आयुष्याचा खरा नाश कोण करतं? तर आपल्याकडे असलेला आपला अहंकार. तो अहंकार जोपर्यंत आमच्याकडे आहे ना, तोपर्यंत आम्हाला भगवंताला हात जोडले ना तरी सुद्धा असं वाटत नाही की ह्याच्यामध्ये खरंच भगवंत आहे आणि हा माझ्या मदतीला धावून येणार आहे. जोपर्यंत आम्हाला प्रचिती येत नाही, हो मंडळी, प्रचिती यायला ते काय जादूचे प्रयोग आहेत का? हो, ते जादूचे प्रयोग आहेत का की दाखवला, हा तुम्ही आम्हाला नमस्कार केलात, आता तुमच्या समोर तुम्हाला हवं ते, असं नाहीये होते. तिथे तुम्हाला वर्षानुवर्ष त्याच्यावरती विश्वास ठेवावा लागतो. आणि जेव्हा तुम्ही असा विश्वास ठेवता त्याच वेळेला भगवंत तुमच्यासाठी धावून येतो. भक्तांची या काजासाठी, भक्तांची या काजासाठी, साधूंच्या प्रेमासाठी सोडी भक्तांची या काजासाठी, साधूंच्या प्रेमासाठी सोडी तो भगवंत आहे ना, तो आपल्या भक्तासाठी सगळी कामं करतो. हे खरं तर आपण प्रत्येक कीर्तनामध्ये ऐकतच असतो. खरं कीर्तन जे आहे ना, ते कीर्तनच, कीर्तयती इति कीर्तनः, ज्याच्यामध्ये कीर्तीचं गायन केलं जातं त्याला कीर्तन म्हणतात. कुणाच्या कीर्तीचं गायन करायचं? आमच्या कीर्तीचं गायन कोण करतं? जे अहंकारी असतात ते, रावण, कंस, ते कीर्तीचं, स्वतःच्या कीर्तीचं गायन करतात. सांगितलं का नाही मला माहित नाही, पण मी परत एकदा कथा सांगते. समजा सांगितली असेल तर बरोबर सांगते का, लक्षात घ्या. भगवंत गोकुळामध्ये राहतायत, पण गोकुळामध्ये जर त्यांना मारायला गेलं तर तिथे वन वे ट्रॅफिक आहे. एकदा गेलं की परत कोणी येतच नाहीये. एक फक्त महाबळ भट आले, बाकी कोणी परत आलं नाही. आणि तेही आले ते बरेच दुखापत करून आले, कारण वन वे ट्रॅफिक होता ना, त्यामुळे पोलिसांनी पण पकडलं होतं. ऍक्सिडेंटही बऱ्याच ठिकाणी झाले होते. असे धावत धावत पळत पळत आले होते. कसा तरी जीव वाचवला होता. आणि त्यामुळे आता कंस थोडा शांत झाला होता. पण कंस शांत झाला, पण वरती आमच्या देवांना गडबड व्हायला लागली. त्यांनी मिटिंगांवर मिटिंगा घेतल्या, काय करायचं कंसाचं. आणि आता नारदांना प्रेरणा दिली की तुम्ही जा आणि त्या कंसाला काहीतरी सांगा. नारद आले मथुरेमध्ये आणि कंसाला म्हणले, अरे कंसा, तू एवढा शांत कसा बसलास? काय करू काय? अरे हातपाय गाळून बसलास तर काय होणार आहे? तुझा तो शत्रू तिकडे वाढतोय गोकुळात. तुला पत्ता कळलाय, नाव कळलंय, जा आणि घेऊन ये. हो, घेऊन कसं यायचं त्याला? तो थोडाच येणार आहे. तो काय भाजीपाला आहे का? जायचं मार्केटमध्ये घेऊन यायचं?
अहो इथे लोणी विकायला आलेले गोकुळातल्या बायका त्या गवळणी त्या सुद्धा घाईघाईने परत जातात आणि ह्याला घेऊन या म्हणताय, कसं शक्य आहे? अरे तसं नाही आणायचं कंसा, खरंच रे तुला काही कळत नाही, काही कळत नाही. नारद मुनी म्हणतायत चाव्या भरतायत, ती स्प्रिंग पिळतायत, तुला काही कळत नाही. खरंच मी काय वाटलं कंसाला, काय नारद मुनींसारखे आपलं कौतुक करतायत. काय करू, काही करू नको, त्यांना इकडं बोलवून घे. कसं बोलून? धनुर्याग कर. आणि त्या धनुर्यागामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम ठेव, त्याच्यामध्ये सत्कार करायचा आहे म्हणून सांग आणि घेऊन ये. आणि कुणाला पाठवशील आणायला? अक्रूराला पाठव, कारण अक्रूरावर सगळ्यांचा विश्वास आहे. हो, पाठवलं, तयार झाली, पत्रिका तयार केली, निमंत्रण पत्रिका. ही भली मोठी पत्रिका केली. पूर्वीच्या तशाही निमंत्रण पत्रिका मोठ्याच असायच्या आणि त्यात ह्या कंसाची पत्रिका होती. घेऊन गेले आणि तिथं नंद राजा पाटलांच्या हातात दिली, पत्रिका वाचली. नंद पाटील खुश झाले की कंसानी प्रत्यक्ष आपली दखल घेतली आणि आपल्याला वेगळं निमंत्रण दिलं. आणि पत्रिका वाचली, आमचे येथे. आपण काय लिहितो? श्री कृपे करून. वरती श्रीकार लिहितो, यांनी श्रीकार नाही, वरती पण कंसच. हवा कंस आहे ना, तो सोडवायचा म्हटलं ना तर खूप अवघड जातो बरं. वरती कंस आणि खालती मायना, आमचे येथे, आमचे कृपे करून, आम्ही. धनुर्याग ठेवलेला आहे आणि आम्ही बोलवलं म्हणून तुम्ही आमच्याकडे पुन्हा मोठ्या अक्षरामध्ये, त्याला खाली अंडरलाईन. येण्याचे करावे अक्रूरा बरोबर कृष्ण आणि बलरामांना पाठवून द्यावे आमच्याकडे, आमच्या सांगण्यावरून. खाली आपलाच कंस, कंसामध्ये कंस. कुठे श्री नाही. हे काय आहे? ही पत्रिका का वाचून दाखवली तर ही पत्रिका ही सगळी अहंकाराची पत्रिका आहे. आमचे येथे, आमचे येथे, आमच्या कृपे करून कुठलं? कृपा कुणाची असते? आमच्यावर भगवंताची असते, पण आम्ही त्याला मानतच नाही ना. का मानत नाही? तर आमच्याकडे असलेला मद, तो मद आम्हाला दुसऱ्यांना कोणाला मोठं माणूस देत नाही. भगवंताला सुद्धा हात जोडतो, रामरायाला म्हणतो खरं की रामराया माझ्यावरचं हे संकट घालव बरं, पण त्याच्या तिथनं 2 पावलं पुढे गेलो की मैत्रिणीला सांगतो रामरायाच्या कानावर घातलंय, पण रामराया करेल का नाही काय माहिती, आपल्यालाच काहीतरी करायला हवं. ते आपल्यालाच काहीतरी करायला हवं. याचं कारण काय असतं तर आमच्याकडे असलेला मद, आमच्याकडे असलेला अहंकार. मंडळी, हा अहंकार घालवणं ना खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. येताना आपण कोरी पाटी घेऊन येतो, पण जाताना मात्र सगळ्यात जास्त काय घेऊन जातो तर अहंकार. बाकी एक वेळ आमची संपत्ती काही नसेल. काही तुम्ही सांगितलंय ना संपत्ती गोळा करायची नाही, ती संपत्ती गोळा करत नाही, नाम संपत्ती गोळा करत नाही, पण ही जी अहंकार रूपी संपत्ती आहे ना तिचा मात्र आम्ही साठा करून ठेवतो. आणि त्या साठ्यामुळे होतं काय की आम्हाला डॉक्टरांच्या पायऱ्या चढाव्या लागतात, रोज डॉक्टरांकडे हेलपाटे घालावे लागतात. डॉक्टर सकाळी सकाळी सांगतात ही गोळी जेवणाआधी, ही गोळी जेवणानंतर, ही गोळी झोपायच्या आधी, ही गोळी झोपेतून उठल्यावर. मग जेवायचं कधी? याच्यामध्ये वेळ मिळाला तर जेवायचं. हे का होतं? हे जे सगळे आजार आम्हाला जे मिळतात ना ते बक्षीस, ती बक्षीसी आमची. हे जे आजार आम्हाला प्राप्त होतात ना हे आजार म्हणजे आमची बक्षीसी आहे. का बक्षीस मिळतात ते तर आमच्याकडे असलेला अहंकार, त्या अहंकारामुळे हे सगळे आजार आम्हाला लागतात. मी कशाला सांगू, मी कशाला बोलू, माझं काय काम आहे, माझं कोणी ऐकत नाही. अहो हे सगळे विचार करत 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 आपण रात्री झोपतो आणि सकाळी उठल्यानंतर लक्षात येतं की आमचं बीपी हाय झालेलं आहे. का हाय झालेलं?
ते रात्री विचार करत तोच विचार आमच्या झोपच लागत नाही हो आम्हाला. का झोप लागत नाही? अहंकाराने. म्हणून तर तारकाश्रम स्वामी सांगतायत घातक मदावलोकी. आणि पुढे ते उदाहरण देत आहेत की हा मद, मद या शब्दाचा साधा सोपा अर्थ काय माहितीये का? माझ. आपण म्हणतो की नाही शिक्षणाचा टिंब झालाय, गाडी रिकाम्या जागा तुम्ही भरा. पैशाचा टिंब आलाय. हे काय आहे? तेच तर ना. दशाननाची अवस्था अशी का झाली? मध्ये पण मी एकदा सांगितलं, 1.25 लाख नाती 1.25 लाख पोती, रावण के घर में ना लिया ना बाती. असं तुलसीदास म्हणतात. अहो एवढे नातेवाईक एवढे सगळे होते, पण तरी त्यांनी जेव्हा देह टाकला तेव्हा कोण होता? प्रत्यक्ष विभीषण सुद्धा तयार होईना. रामाने सांगितलं माझा मित्र म्हणून तू अग्नी दे. आमच्या रामांचं हृदय एवढं मोठं आहे हो. ते म्हणतायत विभीषणा तुझा भाऊ म्हणून नको, पण माझा मित्र म्हणून तर. अहो या अहंकारापायी किती आम्हीच आमचं नुकसान करून घेतो. अहंकाराने आम्ही बोलायला जातो आणि आमच्याच पायावर आम्ही कुऱ्हाड पाडून घेतो. समर्थ आपल्याला सूत्रश्लोकामध्ये हेच सांगतायत ना, अहंता गुणे सर्वही सुख होते. जिथे अहंकार असतो आणि त्यांनी आम्हाला सुरुवातीला बघा माझं ऐकतात, मला घाबरतात, माझ्यामुळे, मी होते म्हणून, हे सगळं मीच. आणि पुढे ते म्हणतायत मुखी मुखी बोलले ज्ञान व्यर्थची जाते. अहंकाराने काय होतं की सुख वाटतं, पण जे आम्ही बोलतो ते मात्र सगळं वाया जातं. आपल्याला कितीतरी वेळा लोक सांगतात बोलू नका. का नाही बोलायचं? मी बोला. होतं की नाही हे असं? काही काही गोष्टी ह्याच्यासाठी म्हणून आम्हाला भागवतामध्ये सांगितलंय, ज्या नवविधा भक्ती सांगितल्यात त्याच्यामध्ये पहिली भक्ती सांगितलीये श्रवण, जी तुम्ही सगळे करताय, केवढं पुण्य जमवताय. आणि दुसरी भक्ती आमची आहे, जे आम्ही बोलतोय. हा तबला बोलतोय, हार्मोनियम बोलतोय, इथे आमचं हे बोलतोय. पण ही दुसरी भक्ती आहे बरं, ही खरी भक्ती नाहीये. खरी भक्ती कुठली आहे? श्रवण भक्ती आहे. म्हणून आपल्याला सांगतात की ऐका. पण ऐकण्याने आम्हाला असं वाटतच नाही की ऐकण्याने आमचा फायदा होतो. आम्हाला असं वाटतं की आम्हीच का ऐकायचं, मीच का ऐकायचं, बाकी सगळे बोलणार, मीच ऐकायचं. आज आपल्या घरामध्ये जर पाहिलं ना तर सगळेजण, नातू म्हणतो आजी आई, मुलगा म्हणतो आई आई, वडील म्हणतात अगं आईच जरा. आपली आजी पण आपल्याला हेच सांगत होती, अगं थोडं ऐकून घ्यावं ग. ऐकून घेतल्याने काय होतंय? पण हे सारखं ऐक 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 ऐक, हे ऐकूनच आम्हाला असं वाटतं का ऐकायचं? कारण ऐकणं हे आमच्या खूप दूरचं असतं. आणि मग बंधुवर्ग असतो ना, तो तर घरामध्ये हल्ली म्हणतोच मी काय केलंय, ऐकणं ही सिस्टीम बंद करून टाकली आहे. बंधुवर्गाला या शब्दाचा अर्थ बरोबर कळेल. ते घरामध्ये काही बोलत नाही, पण ऐकतही नाही. आणि ते ऐकत नाही म्हणजे त्यांच्याकडे अहंकार, तो सुद्धा एक अहंकाराचाच प्रकार आहे की मी ऐकत नाही आणि बोलतही नाही. काय ऐकायचं? काय ऐकायचं म्हणजे दुसऱ्याला आपण इतकं कमी घेतो. तीच कथा आज आपल्याला ऐकायची म्हणजे बाई परत ऐकायचंच का? ऐकायचंच बरं. कारण श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, यातलं जे श्रवण आहे ना, ही सगळ्यात उत्तम भक्ती आहे. या भक्तीशिवाय दुसरं काहीच नाहीये जगामध्ये. या भक्तीने
3 गोष्टी प्राप्त होतात आपल्याला. पहिलं म्हणजे भगवंत प्राप्त होतो. दुसरं म्हणजे आमचा अहंकार गेला की आम्हाला ज्ञान प्राप्त होतं. आणि तिसरं म्हणजे भगवंत हा सगळीकडे आहे ह्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आम्हाला ह्या गोष्टीमुळे प्राप्त होतं. कुठल्या तर ऐकण्याने. पण ते ऐकणं हे खूप दुर्लभ आहे. ऐकलंच जात नाही कारण अहंकार असतो. रावणाची लंका क्षणामध्ये जळून खाक झाली. का झाली तर अहंकाराने. त्याच्याकडे अहंकार होता कुठला? धनाचा, ज्ञानाचा, रूपाचा. सगळे अहंकार त्याच्याकडे मुक्कामाला होते सगळ्या प्रकारचे. आणि ह्या मुक्कामाला असलेल्या अहंकाराने किती वेळा विभीषणाने त्याला सांगितलं की अरे दादा मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या बरोबर मी सावलीसारखा राहील, पण तू जे काम करतोयस ना ते काम तू करू नकोस, ते चुकीचं काम आहे. सीता मातेला रामरायांकडे नेऊन सोड सन्मानाने. पण ऐकेल तो रावण कुठला हो? ऐकेल तो रावण कुठला? रावणाने का ऐकलं नाही तर अहंकार. अहो त्या अहंकाराने आपले किती घात होतात. एक छोटीशी गोष्ट सांगते. एक मुलगा 10वी 12वीच्या परीक्षेला असतो बरं का रे, तुझ्यासाठी सांगते. त्यातनं काय घ्यायचं ते तू ठरव. आणि खूप अभ्यास करतो. ठरवलेलं असतं त्यांनी की ह्या वर्षी चांगले मार्क पाडून आई वडिलांना खुश करायचं. खूप अभ्यास करतो, खूप अभ्यास करतो. आणि गंमत अशी होते की ऐन परीक्षेच्या काळामध्ये त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागतं, ऍडमिट करावं लागतं. परीक्षेला बसता येत नाही. आणि मग आजूबाजूचे काय म्हणतात, त्या आजाराने त्याचा घात केला हो. घात केला. तो घात का केला तर त्याच्याकडे असलेला जो अहंकार, मी अभ्यास करतो, मी हे करतो, मी ते करतो, वेळेला जेवायचं नाही, वेळेला पाणी प्यायचं नाही, सगळीकडे दुर्लक्ष करायचं. हे दुर्लक्ष केव्हा होतं एखाद्या गोष्टीकडे तर त्या वेळेला होतं ज्या वेळेला आमचा अहंकार हा वाढलेला असतो. त्यामुळे ह्या अहंकाराचं तण आहे ना हे सतत काढून टाकावं लागतं. ते कशाने निघतं तर ते नामाने. म्हणून भगवान शिव नाम साधना करतात नाही तर ध्यानामध्ये असतात. अखंड ते कुणाचं नाम घेतात? प्रभू श्रीरामांचं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. असं ते अखंड नाम घेतात. त्यामुळे हलाहल सुद्धा त्यांचं पचलं. आम्हाला अन्न सुद्धा पचत नाही खाल्लेलं. कारण का की अहंकार. इतका अहंकार असतो. खरं तर आपल्याला आयुष्य सहज काढायचं असेल ना तर फार काही लागत नाही. एक दिवस गोंदवलेकर महाराजांना विचारलं की तुम्ही एवढे आनंदी का असतात? तेव्हा महाराजांनी उत्तर दिलं, काही नाही, साधं सोपं गणित आहे. मी गरजा कमी केल्या. गरजा कमी केल्या ना की आपल्याला आनंद मिळतो. गरजा कमी केल्या की अहंकार कमी होतो. अहंकार कमी केलं की बाकीचे सगळे जे षड्रूप आहेत ना ते सगळे निघून जातात. पण अडचण तीच पडते. आणि म्हणून आम्हाला आनंद प्राप्ती होत नाही. आपल्याला जर आनंद हवा असेल ना तर काय केलं पाहिजे? काही करायचं नाही, फक्त नाम घ्यायचं. आणि ते नाम घेतलं ना की आपोआप अहंकार. कारण आपण नाव केव्हा घेतो, नाम केव्हा घेतो? ज्या वेळेला आपल्यातला मीपणा कमी होतो तेव्हा. मीच का नाव घ्यायचं? बोलतो काही फरक पडत नाही, नुकसान तुझंच होणार आहे. म्हणून आमचे वामनराव पै म्हणतात की तुझ्यासाठी फायद्याचं किंवा तोट्याचं झाड कुणीही लावत नाही. तुझ्यासाठी फायद्याचं किंवा तोट्याचं झाड तूच लावतोस. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस.
आणि आपल्याला जर आपल्या जीवनाचं चांगलं चित्र रेखाटायचं असेल, चांगली मूर्ती निर्माण करायची असेल तर काय केलं पाहिजे? तारकाश्रम स्वामी सांगतात ते लक्षात ठेवलं पाहिजे.